पाहिजे, मला क्रांतीवीर पाहिजे. शैलेंद्र भाऊ गेलाय नि पुन्हा तुम्ही गाऊ. असतील त्यांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी ही विनंती आहे. निसर्गाची देण आली असेल तर लवकर जाऊन येणे. किती घातलं पैसे बघा ना राव कुठं गेली माझी काळी काळी म्हैस. गाणं गायला गायकाबाई सांगितली की मी बाईला म्हणत नाही, मला म्हणू शकत नाही. काय बाईला काय म्हैस म्हणतो का? म्हैस टिकली लावती, पावडर लावती, काजल लावती, मला म्हणू शकत नाही. आणि जरी म्हणला असशील तरी मी म्हैस नाही दिसत नाही, तुझ्यापेक्षा चांगलीच आहे आणि गोरीच आहे, सावळी आहे. लेकिन तेरा कलर गया तो पैसा वापस. किती तुला दगडावर घातला ना चांबडं निघून जाईल तुझं, पण कलर नाही जाणार. कलर गया तो इसका म्हणे 500 रुपये देईल म्हणे. बाईनं नाचून दाखवलं तर मी काय नाचणारी दिसते का तू? आणि तू नाचशील तर तुझ्या अंगापेक्षा पहिले तुझी ढेरी झालं. आता मला काय माहिती आहे का मी पावसाळा आला म्हटलं अंगावरती गांडूळ चढल्यावर म्हणे मी सोयीचं बोलते हवाकड्यात घुसतो. अहो कसाही बोलतो आणि कसाही हसतो. मी सोयीचं बोलते बरं का माझ्या मावलांनो. काय रे हे हाकलंय काय? मी सोयीचं बोलते तर हा वाकड्यात घुसतो. कसाही बोलतो आणि कसाही हसतो. पिसाळलेल्या कुत्र्यावाणी हा कुणालाही डसतो. हा रात्र पाळीचा नाही दिवस पाळीचा दिसतो. रात्र पाळीचा नाही दिवस पाळीचा दिसतो. किती 3-3, 4-4 पाळ्याचा काय माहिती. मी गांडूळाला भीत नाही, मी गांडूळाला भीत नाही, पण किळस आल्यावर फैसला करून टाकीन. गांडूळाला अंगावर घेतले कसं माणूस करत असंच करत ना. मी गांडूळाला भीत नाही, पण किळस आल्यावर फैसला करून टाकीन. आणि जर चढला माझ्या अंगावर आनंद गांडूळ, आनंद गांडूळ इकडे बघ. असं नको बसू, पैसे घेतले फक्त झाला का निर्बाक. मी कशी बसते रे इकडे बघ. मी गांडूळाला भीत नाही, पण किळस आल्यावर फैसला करून टाकेन. आणि जर चढला अंगावर तर त्या गांडूळाला मी धरून मारून टाकीन. इकडं कसा इकडे बघ. असा धरेल बघ, असा दाबून पिळून मारून टाकीन. आता हा म्हटलं मी बाईला म्हणत नाही. याची म्हैस हरवलेली आहे, सुंदरी का कोणती उंदरी काय माहिती.
सुचेना काही हरवली बाई काळी काळी म्हैस. गाय दादांनी बघायचे सांगितलं होतं ज्ञानेश पुणेकर तुमचे कवी ना माझे तुझे सर्वांचे आणि ज्या गाण्याने तुला फेमस केलं पोपणनी ते मानवेलची गायकवाड तुझेच कवी ना ते पण माझेच कवी. कवी हे सर्वांना गीत देतात गुरु आहे. मग ते काय म्हणतात सुचेना काही हरवली बाई अगं सुचेना काही हरवली बाई काळी काळी म्हैस ह्याची काळी काळी म्हैस या आनंदची. किती भारी दिसत बघा. म्हशीला नाव ठेवतोय निस्ता माजलाय टोनगा हा नाही म्हशीच्या कामाचा. बघा रेडा अरे स्वतःला बघ वाढलास किती फुटशील काय दिवसानं. तुझे ना काही हरवली बाई काळी काळी म्हैस अहो काळी काळी म्हैस पण ती म्हैस शोधाया पुण्यात आला काळा काळा म्हैस. यांनीच सांगितलं का माझी म्हैस हरवलेली आहे सुंदरी नावाची. हा काळा खैस हे खैस बघ इकडं बघू इकडं बघ काय शरीर स्वतःला बघ. अरे आम्ही बाया तरी घरातले काम करतो लादी पुसतो भांडे घासतो आमचा व्यायाम होतो पण तू काय करतो. हा चमत्कार बघितलंस का खाली वागता येतं का करायला. डेअरी येते पुढं नमस्कार करायला वागता येतं तुला डेअरी येते पुढे. अरे सुचेना काही हरवली बाई काळी काळी म्हैस याची काळी काळी म्हैस याची काळी सोरी. हे खैस इकडे बघ काय दिसतो सुंदर. बरं एक विचार करा हा जर लय जितेंद्रवाणी दिसला असताना तर एवढा यांनी भाव खाल्ला असता. खरं सांगते असा यांनी भाव खाल्ला असता की मैं हूं तो कोई नाही. पण बरं झालं याला नक्ट नुकत बनवलं. आता नाही बाबा मी कुठं म्हणते देखनी मी अरे मैं देखनी नहीं हूँ लेकिन मेरी आवाज अच्छी है देखनी इसलिए मेरे को समाज बुलाता है. पण तू नकटा नुकता जानी लिवर जानी लिवर. हॅलो हॅलो इकडे बघू तुझं तोंड जानी लिवर. मी तुला 1000 रुपये देईल कलर घ्यायचा पैसा वापस. अहो सुचे ना काही हरवली बाई काळी काळी म्हैस या आनंदची काळी म्हैस या आनंदची काळी या आनंदची काळी या आनंदची काळी म्हैस पण म्हैस शोधाया पुण्याचा आला हा काळा काळा एक लोकगीत गाणार आहे. गायसाहेबांच्या गीताचं उत्तर दिले. नवीन विषय आहे वाईट नाही गाण्याला अर्थ आहे आणि हा इतिहास आहे सत्यता आहे पेपरात येतात. शेवट कल्पना सांगा. गायकवाडांनी नीट द्यायचंय आणि त्यांच्या कवीने पण नीट उत्तर द्यायचंय. गाणं वाईट नाही. सत्यता आहे इतिहास आहे पेपरात लिहिलं जातं. कल्पना शेवट सांगणार आहे. आहो कसा केसांचा बांधून बुचडा बाई ग केसावरून
केसांचा बांधून बुचडा बाई ग अगं कसा केसांचा बांधून बुचडा बाई ग पण भीक मागाया आला हा हिजडा बाई वाईट नाही, गाण्याला अर्थ आहे. मी वाईट गात नाही, मला बोलला तर त्याला बोलल्याशिवाय राहत नाही. कल्पना शेवट सांगेल कसा केसांचा बांधून बुचडा बाई ग कसा केसांचा बांधून बुचडा बाई ग भीक मागाया आला हा हिजडा बाई दिसतो बाईवाने उभे दिसतो बाईवाने उभे दिसतो याला बघून कोणी बी फसतो त्याला बघून कोणी बी फसतो त्याला बघून कोणी बी फसतो टाळ्या रस्त्यानं वाजवीत असतो काळ्या रस्त्यानं वाजवीत असतो टाळ्या रस्त्यानं वाजवीत असतो आणि मग दुकानामध्ये हा घुसतो बघा मागाया रुपया बघा मागतोय रुपया रोकडा बाई ग मग मागतोय रुपया रोकडा बाई ग भीक मागाया आला हा हिजडा त्याची पप्पी घे त्याची पप्पी का बरं लाजलं का बरं लाजला का लाजला पप्पी घेऊ दे तोंडात नोट धरून घेऊ दे बघ बघ आपण काय दिसू एवढी चिकनी दिसती कार्यक्रम बघू द्या खाली बसून घ्या सर्वांनी का उठले बसा पाय दुखले असतील तर थोडा वेळ थांबा खाली बसा पैसेवाल्याला नेमका रस्त्यात अडवून मेला 2-3 रुपयासाठी जर पैसे दिले नाही तर हालत खराब
माहिती ना? मेला 2-3 रुपयासाठी, मेला 2-3 रुपयासाठी त्याला जबरदस्त नाही दिल्यावर करतोय झगडा बाई ग, नाही दिल्यावर करतोय झगडा बाई ग, सात्विक मागाया आला हा हिजडा पैसे वाल्याला नेम काय भेटतो, त्याला रस्त्याचं अडवून धरतो, मेला 2-3 रुपयासाठी, मेला 2-3 रुपयासाठी त्याला जबरदस्त दिल्यावर करतोय. आता किती वेळा सांगू? आता एवढं ओरडली तर ऐकलं नाही, आता अशी सांगते. खाली बसून घ्या बांधवांनो. नाही दिल्यावर करतोय झगडा बाई ग, नाही दिल्यावर करतोय झगडा बाई ग, इक मागाया आला हा हिजडा बाई. गल्लो गल्ली हादीस भर फिरतो, हाजी हाजी हा रस्त्यानं करतो, अहो एक रुपया गम, अहो 1 रुपया गम, मग हॉटेलामध्ये हा शिरतो. 1 रुपया जमून हॉटेलात शिरतो, तिथं खातो हा पॅटीचा रगडा बाई ग, तिथं खातो हा पॅटीचा रगडा बाई ग, निक मागाया आला हा हिजडा बाई. शेवट आहे का? त्या पावडर गाली ओठावर लाली बेशुमार आहे, पावडर गाली. हे आनंद बघ तुझी बहीण आहे. पावडर गाली ओठाला लाली बेशुमार आहे, काय ना कुणाला हा नर आहे की नर आहे, तारीख वार शनिवार आहे, आणि एकनाथ म्हणतो हा हिजड्यांचा बाजार आहे. बघा, कल्पना अशी आहे की हा हिजडा आहे, नर आहे की नार आहे, हिजडा आहे ही ओळखता येत नाही. कारण काही लोकांनी हा धंदा धरलेला आहे, नोकरी नाही शिकले सवरले लोक आहेत, बाईचा वेशभूषा करायचं आणि लोकांच्या दारात पैसे मागत फिरायचं. बरं, तो जो माणूस आहे साडी चोळी घालून फिरतो तो संसारिक आहे, मुलं बाळ आहेत, बायको आहे, पण काम धंदा नाही, नोकरी नाही, शिकलेला आहे, म्हणून हिजड्याचा रोल करतोय आणि घरोघरी जातो आणि पैसे मागतो. मग काही कळत नाही, पावडर गाली ओठांना लाली बेशुमार आहे, कळेना कुणाला हा नर आहे की नार आहे, नार आहे, तारीख वाह. आनंद बघ तुझी बहीण कशी बघ, पप्पी घे म्हणलं की ती कशी करते, नको नको का ग बाई नसताय म्हणून.
हो म्हणजे बघ इकडे बघ. इकडे बघ इकडे बघ. काय बाबा लगी बचाडलेला कळेना कुणाला हा नर आहे की नान आहे. तारीख शनिवार आहे. एकनाथ म्हणतो हा हिरड्यांचा बाजार आहे. तो हिरडा नाही पण काम धंदा नाहीये, नोकरी नाहीये, मुलं बाळांचा पोट पाळायचंय म्हणून तो हिरड्यांचा रोल करतो, बाईचं वेशभूषण करतो. हिरडा नाही. गाण्याला अर्थ आहे. नीट उत्तर द्यायचंय. अहो तुला सांगते मी एक नाथा गाडी आहे हा कर्नाटाचा. याने कमवण्यासाठी नोटा हिरडा नाही कमवण्यासाठी. याने कमवण्यासाठी नोटा वेशबाईचा केलाय खोटा. कमवण्यासाठी नोटा वेशबाईचा केलाय खोटा. याला काम नाही रिकामा टेकडा बाई ग. याला काम नाही रिकामा टेकडा बाई ग. माझी पप्पी घेतली तर काय फरक पडत नाही. माझी बहीणच आहे ती. पण तुझी घेऊ दे. तुला 50 रुपये देईन याची पप्पी घे. नंदा सारस यांच्यातर्फे 101 रुपयाला आभारी आहोत. तुला सांगते मी एक नाथा तुला सांगते मी एक नाथा गाडी आहे हा कर्नाटाचा. याने कमवण्यासाठी नोटा वेशबाईचा केलाय खोटा. याला काम नाही रिकामा टेकडा बाई ग. याला काम नाही रिकामा टेकडा बाई. याला काम नाही रिकामा टेकडा बाई ग. हिजडा नाही माणूस आहे, संसारिक आहे. पण भीक मागाया काम नाही ना, नोकरी नाही. भीक मागाया आला हा हिजडा बाई.
तुम्ही उभं राहा. फरक स्पष्ट करा. क्या बात. फरक स्पष्ट करा. तू मला दिवसण्याची भाषा करू नको. तू मला दिवसण्याची भाषा करू नको. मी तुला पण चिडवील. आज तुला मी शब्दात आडवील. अशी जर तू रात्रभर साथ देशील तर मी तुझी पण वाढवील. काय फरक स्पष्ट करा. एक वर्ग म्हणतो फरक स्पष्ट करा. आणि बाई म्हणते माझं मास ह्याच्या डोळ्यात चालायला लागलं. अजून गाडी होऊ द्या बाबा. अजून 2 अंडी खा, दूध पी. अजून गाडी हो. माझा आशीर्वाद आहे तुला. अजून जाडी हो. अजून माशी होऊ दे तुला. भीम कृपेनं हे कार्य सिद्धीस जाऊ. भीम कृपेनं हे कार्य सिद्धीस जाओ. हे रसिकजन हे उघड्या डोळ्यानं पाहो. आणि एवढं मात जर कमी वाटत असेल तर तुला तुझं अंग सर्कशीचा स्तंभ हो. काळा म्हटलेलं काळा काळा. मी काळा आहे. सगळं 1000 रुपये देईन म्हणे मला. तो 1000 रुपये द्यायची काय बात करते. मी लाख रुपये दिले असते की मी गोरा जर व्हायचं असतो तर मी स्वतः दिले असते जर कोण गोरा करत असता तर. पण ह्याला छापणारच काळा होता तर काय करायचं. प्रत्येक शब्दाचं उत्तर देणारे बंधू. हे बघ मी 12 तारखेपासून एक दिवसही खाल्लेला आहे. एप्रिल 12 पासून आज तुला बोलतोय. आज एकही दिवस खाल्लेला. एकही दिवस मी न गाता नाही. पण एकदाही माझ्या तोंडून असं गेलं नाही की बा माझा आवाज बसलेला माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. त्यांना समजतंय. आणि 4 दिवस झालं मी इतका आजारी आहे पण तरी सुद्धा मी कधी बोललो नाही 4 दिवसात सुद्धा. आणि आज तर डुंब होता शैलेंद्र. फक्त त्याच्या प्रेमा खातर या ठिकाणी मी आलो. नाही तर आज तू 3 तास 4 तास काय केलं आज खूप माहित नाही. बाई म्हणते की माझा आवाज लय चिकन आहे. माझा एवढा वाईट आहे का. हा आवाज ही वाईट नाही बस पण नाही. इज्जतदार हमेशा शान से निकलता है. बेईमान हमेशा परेशान से निकलता है. काले रंग का खिताब देने वाली हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है. आणि म्हटलं हा रात्र पाळीचा नव्हे दिवस पाळीचा दिसतो. बरोबर आहे. मी दिवस पाळीचाच असणार.
कारण माझा बाप रात्रभर कार्यक्रम करायचा. तर मी रात्र पाळीचा असूच शकत नाही. बर तू कोणत्या पाळीची हे सांग बरं मला. अरे तू सगळ्या पाळीची असशील, कारण तुझे वडीलही गात होते, तुझी आई बी गात होती, तुम्ही संगत होते ते, म्हणजे तिथं पाळीच नव्हती. कशाला पाहिजे गाण्याचे उत्तर द्यायचं. रात्र पाळीचा, दिवस पाळीचा, 4 पाळीचा. गव्हाची नव्हे तांदळाच्या साळीची दिसते, वरच्या नव्हे खालच्या आईची दिसते. तरण्या पोरांना पाहून गालातल्या गालात हसते. मला ही तर 3 पाळीची दिसते. आणि बंधू बाईनी म्हटलं, म्हैस शोधाया पुण्यात आला काळा काळा खैस. आता बंधू खैस आपण बौद्ध धर्मीय लोक आहोत. तुम्ही खैस बघितला का? बघितला का? हाडवीन बघितली का? नसेल बघितलं तर बघून घ्यायचा. सुरपणा बघितली का? सुरपणा नाही बघितलं, बघून घ्यायचं. बंधूनो ही मला म्हणते, हे बघ सगळं बोल पण हे बोलू नको, मग लई चिडतो. बाईनी म्हटलं, हा ज्वानी लिव्हर वाणी दिसतो. ज्वानी लिव्हर माझ्या बापावर दिसत नसेल का? ज्वानी लिव्हर मोठा का माझा बाप मोठा? त्याचं तर रेकॉर्ड आहे. आणि बाई काहीतरी उचलली जीभ लावली, टाळ्याला बोलायचं नाही. मला बघ, माझ्या बापाला पाहिला अशी हाई राहिला सवाल नाकाचा. माझ्या आईकडे बघ, तेवढंच एक फरक आहे बस, नाही तर झेरॉक्स कॉपी पुरी. पण तुझं का असं? मग प्रश्न उद्भवतो. बंधूनो यानंतर एक गीत असं गाणार आहे मी बाबासाहेबांचं. तिला नक्की कसं केलं मी सादर करणार आहे. पण प्रथम आता जसं प्रश्न तसं उत्तर. त्या खैसाला ती म्हैस पुण्यात भेटती. आता बाईने सांगितलं पुण्यात म्हैस शोधायला आला, मग ती त्याला पुण्यात भेटतीच म्हैस. मग तो काय करतो? अरे पुण्यामध्ये ती म्हैस भेटली, पुण्यामध्ये ती म्हैस भेटली पोटार चाळीत. अरे पुण्यामध्ये ती म्हैस भेटली या पोटार चाळीत. आणि धरली खैसानं बसला तिथं. मग आता तो भुकेला आहे, तिचं दूध त्याला भेटत नाही. आया बहिणी या ठिकाणी नाही कमवले मी, म्हणून एवढे दिवस काढले. मला हिजड्याबद्दल बोलायचं, बाकी बोलूया. जो मेरे दिल को जचेगा वही गाऊंगा, कुछ भी नाही गाऊ. हिजडा म्हटलं म्हणून म्हणायचंय. आता बंधूला तुम्ही विचार करा. आता मी तुम्हाला म्हटलं किंवा या बाईने म्हटलं, तू छक्का आहे, तू छक्का आहे, तू छक्का आहे, तू हिजडा आहे, तू छक्का आहे. मर्दाला काय फरक पडतो? छक्का छक्का कह देने से मर्द छक्का नहीं होता. छक्का छक्का कह देने से मर्द छक्का नहीं होता. अरे निशा, बगैर आजमाए ये दावा पक्का नहीं होता.
मी वाईट गाणारच नाही, मी प्रबोधन गीत गाई. तिने काही गाव कसंही गाव, काही कल्पना नाही सापडली तर काही सापडून सापडली तर माणसं बाहेर प्रवेश करून ते पुरुष असतात, पण तिच्या मनात असतं ते डायरेक्ट माझ्यावरच अटॅक. म्हणून मला म्हणावं वाटतं, आग माग बघून बोलते का, पुतळा बघून बोलते का, हिजड्या बाणी चालतय, अग हे असं असं चालतय. हिजड्याला पाठीमागून बघून बोललं जात, समोर बघून बोलल्यावर ते लगेच वरच होत. पुतळाही मागत असतो, म्हणून पुतळा बघून बोलते का, अग असं असं चालतय, असं असं चालतय, आणि हिजड्या वाणी चालतय. पुढं येऊन बघ ना कसं गदा गदा घाल. वाईट नाही, वाईट नाही, मी सांगतो काय हालतंय. वाईट बोलणार नाही, माझ्या आई पण बसली आहे. काय एक कडवं होऊ द्या, तुम्हाला लक्षात येईल. नारीच्या जातीन नारी सारख वागा, ऐका तसं प्रश्न तसं उत्तर. पण कुठल्याही नारीनी, कोणत्याही नारीनी, मी या बाईला म्हणत नाही, कुठल्याही बाईनी नारीच्या जातीन नारी सारख वागा. कारण तो हिजडा आहे का छक्का आहे, तुला काय करायचंय. कुठल्याही नारीला सांगणे माझं काय, अरे परक्याच्या पुरुषाला माग पुढं का बघा. कांबळे टायटल पासून परत कमी करा, पुढे तर घेऊ द्या. 20 रुपये का, अरे नारीच्या जातीन नारी सारख वागा. परक्याच्या पुरुषाला, आणि परक्याच्या पुरुषाला माग पुढे का बघा. बाईचा वेशभूष करतो तो हिजडा नाहीये, संसारिक आहे. काम धंदा नोकरी नाही म्हणून हे काम करतो, ही सत्यता आहे आणि खरं आहे. पेपरामध्ये सुद्धा येतात. पण यांना गाण्याचं हा उत्तर देता येत नाही माझ्या, म्हणून काहीच गायचं. मी याला काही हिजडा म्हटली नव्हती, आणि पडत गत करून खाजून घेतलंय अंगावर, याला सवय आहे. साडी चोळी घालून असे काही लोक असतात, माझा असा विषय होता आणि खरंच काम होता. आता चक्का आहे की काय मला काय माहिती, त्याने स्वतः अंगावर घेतले गाणं. गाण्याचं उत्तर देता आलं नाही माझ्या, स्वतः गाणं घेतलेलं आहे. म्हणून गाय साहेबांच्या गीताचं थोडक्यात उत्तर गाणार आहे. मला जायचंय म्हणे भार लांब, बाई गातील. आमच्या संग कार्यक्रम असला, आम्हाला लांब जायचं असलं का कसं गात बसतो. आणि 12 तारखेपासून सतत गातोय म्हणे मी माझा आवाज. मी असा आवाजाबद्दल काहीच बोलली नव्हती. एवढा लांब लचक सांगितले बाबांनी, आम्ही झोपा काढतोय घरात आणि तू कार्यक्रम करतो. वजन माझं वेड्या उगा मापावा कशाला.
बापावानी आहे. माझ्या बापावानी दिसतो, नाक माझ्या आईवानी आहे, झेरॉक्स कॉपी बापावानी आहे. तू कुणावानी आहे? आपल्या आजीवर, आजीवर, काकावर, चुलत्यावर, मामेवर असतात लेकर. राहुल चला माग बघ, गाणं चालू झालं की इथं पोचायला येतं त्याला. बोले आजमाने से आदमी छक्का छक्का कह देने से नहीं होता और आजमाने से दावा पक्का नहीं होता. मस्ती में मस्त कलंदर देखो मतवाला हो गया है. ये मस्ती में घोड़े को तब तक नहीं मारते जब तक वो लंगड़ा नहीं हो जाता. मानवेलजी गायकवाड म्हणतात, घोड़े को तब तक नहीं मारते जब तक वो लंगड़ा नहीं हो जाता और खा पी कर बकरे की काय गाऊ का नको गाणं. गाय साहेबांच्या गीताचं शेरचं थोडक्यात उत्तर देणार आहे. नंतर एक माझं बाबासाहेबांचं सुंदरचा विषय गाई तुमच्यासाठी. शांत सहकार्य दिलं असं या शेवटच्या गीतांना द्या. आपण उत्तर दिल्याशिवाय राहत नाही, कर्ज घेत नाही कुणाचं बाबा. घोड़े को तब तक नहीं मारते जब तक वो लंगड़ा नहीं हो जाता और बकरे की बलि तब तक नहीं देते जब तक कि वो खा पी कर तगड़ा नहीं हो जाता. अरे मैं दो धारी तलवार हूँ ये याद रखना आनंद. तब तक काटूंगी जब तक तू हिजड़ा ना हो जाता. अरे तब तक काटेगी तुझको मानेल काय पण म्हणतात. तू हिजड़ा ना हो जाता. कारण मी गाणं हा हिजड़ा आहे म्हणून गायलं नाही. काय म्हणलं? खोल बर तू. हा मग तू खोल बर बघू तुझ्या मध्ये का बापात असतील तू. अरे बोलल्यानं बोललं होत नाही, दम पाहिजे दम. मी तिथं येऊन धरण कापलच. हा बघू तुझ्यात दम किती आहे. गाणं गाता आणि जिंदी म्हणतो खोल बरं बघू पॅन्ट तुझी. मी नीट गाते, तुला बोलायची काहीच गरज नाही, मधामधात चिडायची गरज नाही. त्याच्यासाठी सामना घेतो का चिडायला? ही तुमची घाणेरडी सवय चिडायची. मग का बोलतो मधामधात? तू जसा बोलशील तसं मग मी बोलत. मला निच्या बघत म्हणते डबडा घेऊन पाठवलं हा गस्त काही. मग चिडू नको, मला गाऊ दे. गाणं मी गायलं हा हिजडा आहे असं नाही सांगितलं. संसारिक आहे, मुलं बाळ आहे. गाण्याचं उत्तर नीट द्यायला पाहिजे होतं. यांनी सांगितलं की आज मला बोले मैं हिजडा हो गया, म्हणून मी हा शेर याच्यासाठी गायलेला आहे. अरे माना की मर्द की शक्ति ऑन है मगर, माना की मर्द की शक्ति ऑन है मगर, मानवेल गायकवाड म्हणतात माना की मर्द की शक्ति ऑन है मगर कुछ जवाब ऐसे भी हैं अरे जिन पर दुनिया मौन है. अरे खुद बाप भी नहीं जानता अपने बच्चों के बाप को, ये तो तेरी माँ ही जानती है कि बच्चों के बाप का नाम क्या है. बोले हीरा कोयले की खान से निकलता है. हा हा काय आता उजड पडलंय पुण्यात. रात्री सगळा उजेड येतच होता ह्या हिऱ्याचा. लाईट कशाला लावले मग याचं काय हिऱ्याचं. माना के कोहिनूर हीरा कोयले की खान से निकलता है. मानवेल गायकवाड म्हणतात माना के कोहिनूर हीरा कोयले की खान से निकलता है पर तू तो हीरा नहीं है. तेरा ये अंदाज क्यों बदला है. अरे हीरा तो मेरा भीम था भीम, वो किसी खान से नहीं सिर्फ गौतम की ज्ञान से निकला है. आता मी हिरळ म्हटलं नाही तरी यांनी गायलंय कसा गदगद हालतोय म्हणे. बघा आता मला उत्तर द्यावंच लागेल. हो आपण बायाची बाजू कमी घेत नाही बाबा. मी हिरळ नाही म्हटलं तरी यांनी गायलंय गदगद हालतोय. इकडे बघ कधी कधी हत्ती रोग बिमारी होतात माहिती. बिमारी माहिती का तुला. म्हणून म्हणायचं आहे गाय साहेबांनी गायलं म्हणून उत्तर देत आहे. अरे मर्द गणी
साळी चोळी घालते मर्द असून हे साळी चोळी घालते असंच आहे मर्द असून हे मर्द गडी असून हे साळी चोळी घालते आणि ढिल्ल आहे म्हणून याचा गदा गदा हालते म्हणे नवस बघा काय म्हटलं हा म्हणे तुझं वाढवल म्हणे मनात आलं तर तुझं वाढवल म्हणे म्हणून म्हणायचंय की नवस करणारा हा खाईच तुझा वाढवल म्हणे नवस करणारा बौद्ध असतो का तुला जनमानसात किंमत आहे का रे नवस करणारा बौद्ध असतो का तुला जनमानसात किंमत आहे का रे अरे वाढवणं म्हणजे गंमत आहे का रे आणि माझी वाढवाया तुझ्यामध्ये हिंमत आहे का रे अहो मर्दगडी असून ही साळी चोळी घालते आणि ढिल्ल आहे म्हणून पुढं गदा गदा हालते तुम्ही मोहिते 20 रुपये आले आभारी हो गीत गायलंय ह्या नक्कीचं नाक कापलं भीमान माझ्या म्हणून म्हणायचंय अहो नाक जरी कापलं भीमान तरी हा छाती ताणतो नाक जरी कापलं भीमान तरी हा छाती ताणतो अहो नाक जरी कापलं भीमान तरी हा छाती ताणतो आणि मनुवादीचा भडवा जातीवाद मानतो अहो नाक जरी कापलं भीमान तरी हा छाती ताणतो निर्णय मजदूर युनियन चेअरमन रेल्वे बापू बाराथे यांच्यातर्फे जोगेंद्र कवाडे जय भीम 101 रुपयाला मनुवादीचा भडवा जातीवाद मानतो यावरती 101 रुपयाला आभारी आहोत नक जरी कापलं भीमान तरी हा छाती ताणतो नक जरी कापलं भीमान तरी हा छाती ताणतो मनुवादीचा भडवा जातीवाद मानतो
बांधवांनो, कार्यकर्ते बांधवांची फरमाईश आली, समाजाचं काय घड्या हे गीत झालं पाहिजे आणि जे मी तुमच्यासाठी गीत गाणार आहे ते गीत गाऊनच जाईल. फरमाईश म्हणून हे गीत वामन दादांचं गात आहे. फरमाईश 51 रुपयाले आभारी आहोत. वामन दादांचं गीत आहे.
समाजात काय समतेकडे नेत होता. काम नाही धाम नाही सकाळी उठून सार सार सुख तुला येतंय रे कुठून. सांग तुझा बंद करा
वर्षाची असताना भीमाई आजारी पडतात. त्यांचा काही भरोसा नसतो. शेवटच्या क्षणी आपल्या नणंदबाईला मीराबाईला सांगून जात आहेत की माझ्या बाळाचा चांगला सांभाळ करा, अज्ञान आहे, नादान आहे. बाबासाहेब 5 वर्षाचे असतात. आपल्या नणंदबाईच्या स्वाधीन करून जात आहेत. ह्या गीतापैकी का मायमावल्यांनो बांधवांनो शेवटचं गीत आहे. अपना नाम किया, कोई न कर सका इतना मान काम किया, इसलिए अच्छे अच्छों ने मेरे भीम को सलाम किया। बाबासाहेब 5 वर्षाचे आहेत. भीमाई सोडून जात आहेत. शेवटच्या क्षणी आपल्या नणंदबाईला सांगतायत, जीवनाऊनी होवया जीवाला, तुम्ही सांभाळा माझ्या भिवाला.
घरातून निघून जातात, वैरागी बनतात. भीमाई नदीच्या काठोकाठ त्या वैराग्यांचा साठा असतो. भीमाई पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांचे दीर त्यांना ओळखतात आणि त्यांचा पाठलाग करतात त्यांना भेटण्यासाठी. पण भीमाई घाबरतात. भीमाईला म्हणतात की माई थांबा जरा, मी कुणी दुसरा नाही, मी तुमचा दीर आहे. भीमाई ताबडतोब त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून त्यांना क्षमा मागतात. त्याच वेळेस त्यांनी आशीर्वाद दिला की या अस्पृश्य दलितांचा कैवारी, या भारताचा भारत घटनेचा शिल्पकार तुमच्या पोटी जन्माला येणार आहे असा आशीर्वाद देतात. त्या साधून वर्तवली गायकवाड काय म्हणतायत? सांगते मी तुम्हाला जाता जाता, माझ्या बाळाला शाळेत घाला, 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 माझ्या बाळ
हो
विलड लाल जाते पुरवार लाड हात मायेने भरवा त्याला येई दाटून ऊर नेत्री अश्रूंचा पूर येई दाटून ऊर नेत्री अश्रूंचा पूर विरमण आमचा काळ समीपाला माया माझ्या भिवाला अहो हितवतारे रतन माणसे करा हो जतन हितवतारे रतन माणसे करा हो जतन करते स्वाधीन पोटचा हॅलो दोन्ही कलावंतांना अच्छा दोन्ही कलावंतांना रात्रभर शांत सहकार्य दिलं याबद्दल आम्ही दोन्ही पार्टी आपला आभार मानतोय. कार्यकर्ते बांधवांनी